नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी भूषण लोहकरे, कन्सल्टंट प्रोक्टॉलॉजिस्ट आणि अॅनरेक्टल सर्जन आहे। आज आपण एक महत्त्वाचा विषय घेणार आहोत, प्रोक्टॉलॉजिस्टकडे कधी जावे। बऱ्याचशा लोकांना गुदमार्गाच्या ठिकाणी खूप समस्या आणि असुविधा असतात, परंतु लाज आणि जागरूकतेअभावी ते मदत घेण्याचं टाळतात। परंतु या समस्यांकडे लवकर लक्ष दिले तर गुंतागुंत टाळता येते। पुढील लक्षणे आढळल्यास तुम्हाला प्रोक्टॉलॉजिस्टचा सल्ला घेण्याची गरज आहे। गुदमार्गाच्या ठिकाणी सतत वेदना किंवा असुविधा असेल तर तुम्हाला प्रोक्टॉलॉजिस्टचा सल्ला घेण्याची गरज आहे। मलविसर्जन दरम्यान कोणताही रक्तस्राव दुर्लक्षित करू नका। हे हिमोरॉइड्स, फिशर आणि अधिक गंभीर स्थितींचे संकेत असू शकतात। जर तुम्हाला गाठी, सूज किंवा असामान्य वाढ असेल तर ताबडतोब प्रोक्टॉलॉजिस्टकडे जा। मलविसर्जनाच्या सवयींमध्ये अचानक झालेले बदल जसे की बद्धकोष्ठता, अतिसार किंवा अनियमित मलविसर्जन हे अंतर्गत समस्यांचे संकेत असू शकतात। गुदमार्गाच्या ठिकाणी खाज, जळजळ हे किरकोळ त्रास नसून त्यांची तपासणी करणे गरजेचे आहे। लाजाळूपणामुळे आवश्यक मदत घेण्यास थांबू नका। लक्षात ठेवा, तुमच्या आरोग्याची काळजी घेणे ही कमजोरी नव्हे तर ताकद आहे। आम्ही तुम्हाला प्रत्येक पावलावर मदत देण्यासाठी येथे आहोत। माहितीपूर्ण रहा, आरोग्यदायी रहा आणि तुम्हाला कोणत्याही चिंतेसाठी आमच्याशी संपर्क साधायला अजिबात संकोच करू नका। अधिक माहितीसाठी भेट द्या पॅनेशिया क्लिनिक, गोविंदनगर, नाशिक। धन्यवाद।